मग जर रामभाऊ शेवटचा पर्याय असतील, मी रामभाऊला स्वखुशीनं गेलो असेल किंवा काही केलं असेल, तर मी रामभाऊंना का सोडलं? की मोहिते पाटील ही राजकीय शक्ती, या शक्ती केंद्राला जर कमजोर नाही केलं, या शक्ती केंद्राला कमजोर केल्याशिवाय आपल्याला भाजपाचा जास्त विस्तार करता येईल, की ज्यांचा मतदार म्हणून संबंध नाही अशी माणसं अकलूजच्या राजकारणावर भाष्य करतात. मग साधी पिठाची गिरणी नाही आणि मग आम्ही तुमचा विकास करू, आम्ही तुमचा अमुक करू. इथल्या पोरांनी काय नातेपुत्याला फलटणला जायचं काय शिकायला? तर 4 टार्गेट पोरं उभा केली आणि काहीतरी घोषणा दिल्या. मग ते फार लोक त्याच्या भ्रमात जातील. प्रचाराचे ज्यावर बाळण्याचे दिवस ते तसे फार शॉर्ट असतात. तसं असतं तर मग आता के पाटील दादा असतील, तुमचे सोमनाथ अण्णा वाघमोडे असतील, किती तर तुम्ही फोटो बघितले, फडणवीस साहेबाच्या बरोबरीनं ते वागलेत फिरलेत ना. आता ते कुठं आहे? अहो हे इतकी बारकी कुवत आहे यांची की त्या नेत्याच्या मागे लागून मंडल अधिकारी मंडलवर खुश झाले. म्हणजे ही त्यांची कुवत आहे. तसं ते जयश्री मोहिते पाटील असं व्यक्तिमत्व आहे की ह्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाची नस त्यांना माहीत आहे, त्याची कमजोरी माहीत आहे, त्याचे शक्तीस्थळ माहीत आहे, त्याच्याकडे असलेला जमाव माहीत आहे, सगळं माहीत आहे, लेखाजोखा असलेला माहीत. आणि म्हणून या माणसाला टार्गेट कर, हा त्यांचा अजेंडा आहे. की जर सुमित्रानं जर ते बेकायदेशीर काही गोष्टी केल्या असतील सुमित्रा, तर सुमित्रा पतसंस्था त्या कर्जदाराच्या विरोधात कायदेशीर कारवाई, वसुलीच्या कारवाई करू शकली नसती. कोर्ट भावनेवर चालत नाही, कोर्ट कागदावर चालतं. त्यामुळे आमच्या पक्षाचं सरकार आहे म्हणून तुम्ही त्या पक्षाला पाठिंबा द्या आणि मग ते सरकार येईल. मग असं जर झालं असतं तर विरोधी पक्ष पाठीमागच गडप झाला असता. 4 जणांचा संसार चालवा येत नाही नीट अशी माणसं गाव चालवण्याची भाषा करतायत. दुसऱ्याच्या गावात दत्त घेऊन, दुसऱ्याच्या तालुक्यात दत्त घेऊन कशाला विकासाच्या बाहेर पडतो? तिथे डिवायडेशन होणार, मतविभाजन होणार. ते मतविभाजन भाजपमध्ये आणि त्याच्या मित्रपक्षात होईल. त्याचा फटका शिवरत्नाला बसायचं काय कारण आहे? नमस्कार, आपण पाहताय महर्षी डिजिटल न्यूज. बरोबर 13 दिवसापूर्वी आपण एक मुलाखत केली आणि त्या मुलाखतीने अक्षरशः तालुकाच नाही तर जिल्ह्याभरात खळबळ झाली. आज याबाबतच आपण चर्चा करण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अविनाश काले यांच्याबरोबर आहोत. त्यांच्याच मुलाखतीने तालुक्यात खळबळ उडाली होती. तर यानंतर जो काय सोशल मीडियावर ट्रोल सुरू झाला याबाबत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत, त्यांचं मत जाणून घेणार आहोत. तर वकील साहेब, पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं. आपण 13 दिवसापूर्वी एक मुलाखत केली आणि त्यानंतर एक सोशल मीडियावर तुमच्या विरोधात वातावरण सुरू केलं आणि तुम्हाला ट्रोल करण्याचा प्रयत्न झाला. काय सांगचाल याबाबत? मुळात जे लोक मला ओळखतात त्यांनाही माहीत आहे की उत्तमराव जानकर, आमदार उत्तमराव जानकर साहेब यांची उमेदवारी आल्यानंतर किंवा येण्याच्या अगोदर विधानसभेची निवडणूक लागण्याच्या पूर्वी अनुसूचित जाती हक्क संरक्षण समिती, त्यांचे जे हक्क आहेत, अधिकार आहेत, ते अधिकार शाबित राहावे याच्या संबंधानं इथल्या माळशिरस तालुक्यातल्या मागासवर्गीयांनी एक संघटन उभा केलं होतं आणि त्या संघटनेच्या माध्यमातून प्रांत कार्यालयावर एक निवेदन देण्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. सदर कार्यक्रमामध्ये सामाजिक कार्यकर्ता या नात्यानं मलाही बोलवलेलं होतं आणि त्या ठिकाणी मी प्रमुख वक्ता म्हणून बोलत असताना उत्तमराव जानकर साहेब यांच्यावर, आमदार उत्तमराव जानकर साहेब यांच्यावर मी कडवी परंतु वैचारिक धरून अशी ती टीका केलेली होती. 2018 पासून जानकर साहेबांच्या सानिध्यामध्ये मी आहे. मग तो धनगर आरक्षण अखेरचा लढा असेल, पाणी संघर्ष असेल, कुठलाही जो संघर्ष असेल, या संघर्षामध्ये त्यांच्या आणि माझे नाळ जोडलेले आहे. एक कामाचं विशिष्ट वाटप माझ्या वाट्याला त्यांनी टाकलेलं असतं. असे संबंध असताना सुद्धा सामाजिक हितसंबंध लक्षात ठेवून आमचे व्यक्तिगत हितसंबंध, आर्थिक जो काय देवाणघेवाण आहे की ज्याच्यातून माझे उत्पादनाचे सोर्सेस आहेत त्यालाही बाजूला सारून मी सामाजिक भूमिका प्रामाणिकपणे जपली. आणि या लढाईमध्ये मला असं जाणवलं की जर उत्तमराव जानकरांचा पराभव करायचा असेल
तर छोटे छोटे मासे, छोटे छोटे उमेदवार चालणार नाहीत. आणि या दृष्टीनं अगदी मोहिते पाटलांचा टॉपचा विरोधक म्हणून रामभाऊ सातपुते उभा असताना आणि ज्यांना अतिशय मी जवळचं मानतो ते खासदार धैर्यशीलजी मोहिते पाटील साहेब यांनी बेडचं पार्सल बाहेर पाठवण्याची घोषणा केलेली असताना सुद्धा एक पर्सनली रिस्क घेऊन धैर्यशील जी भैयासाहेब यांचं सुद्धा म्हणणं न ऐकता मी माझ्या आत्म्याशी प्रामाणिक राहिलो आणि रामभाऊ सातपुते यांचा प्रचार मी केला, लिखाणी केलं. परंतु जर तुम्ही पाहिलं ते त्या क्लिपमध्ये ते म्हणतायत की रामभाऊ तुम्ही आम्हाला शेवटचा पर्याय. मग जर रामभाऊ शेवटचा पर्याय असतील, मी रामभाऊला स्वखुशीनं गेलो असेल किंवा काही केलं असेल, तर मी रामभाऊंना का सोडलं, हाही प्रश्न त्या अर्थानं उपस्थित झाला पाहिजे होता. मी त्यानंतर जे लिखाण केलं त्या लिखाणामध्ये मी हे स्पष्ट केलं की भाजपाकडून मी 1 रुपया ही कधी घेतलेला असेल किंवा रामभाऊ सातपुतेने मला तो दिलेला असेल, तरी त्यांनी ते जाहीरपणे सांगावं, मी सक्रिय राजकारणातून वक्तृत्व म्हणून किंवा लिखाण म्हणून कुठलीही भूमिका मी बजावणार नाही. एकाही माणसानं उठावं आणि माझ्यावर तो आरोप करावा. तिथं माझी भूमिका संपली. निवडणूक संपली. निवडणूक संपल्यानंतर त्या निवडणुकीतला जो 4 माय तो भूमिका बदलली. उत्तमराव जानकर साहेब आमदार झाले, रामभाऊ सातपुते पराभूत झाले. आता तो विषय जो आहे तो विषय या निवडणुकीमध्ये, नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणून मीच कसा सर्वश्रेष्ठ होतो आणि काले कसे बाबा हे इकडून तिकडं ते असं बोलतात, अशा पद्धतीचं चित्र दर्शवण्यासाठी म्हणून ही क्लिप फक्त बाजारात आली, एवढाच त्याचा अर्थ आहे. पण त्याचा इफेक्ट हा अकलूजवर होण्याचा संभव नाही. पण हे सगळं घडते नगर परिषद निवडणुकीच्या दृष्टिकोनातून. आता नगर परिषद राज्यातच नाही, जिल्ह्यातच नाही, तर राज्यात हाय व्होल्टेज बनवण्याचा प्रयत्न केला जातोय. तशी पाहिली तर अकलूज नगर परिषद अत्यंत सोपी अशी मानली जाते. परंतु आता माझ्या आमदारांनी हा हाय व्होल्टेज ड्रामा करून नेमकं काय त्यांना सिद्ध करायचंय? नाही, तुम्ही जर नीट बघितलं तर नगरपालिका अनेक आहेत ना. पंढरपूर नगरपालिका आहे, अक्कलकोट आहे, कुर्डवाडी आहे, सगळीकडे नगरपालिका आहेत. पण त्या नगरपालिकेचा गोंधळ होत नाही. गोंधळ जो तुम्हाला दिसेल तो तुम्हाला अकलूजमध्ये दिसतो. याचं कारण काय? तर याचं कारण असं आहे की मोहिते पाटील ही राजकीय शक्ती आहे. महाराष्ट्रामध्ये जी राजकीय घराणी आहेत त्या राजकीय घराण्यांना जो दुवा साधणार आहे ते एक शक्ती केंद्र आहे. या शक्ती केंद्राला जर कमजोर नाही केलं, या शक्ती केंद्राला कमजोर केल्याशिवाय आपल्याला भाजपाचा जास्त विस्तार करता येत नाही. ही बाब त्यांच्या लक्षात आल्यामुळे येणं प्रकारे मोहिते पाटील घराण्याला स्टॉप करणं, त्याला पूर्ण अडचणीत आणणं, त्याला पूर्ण थांबवणं हा हेतू आहे. त्याच्यामुळं ह्या सगळ्या अकलूजकडे प्रचंड मोठ्या प्रमाणावर बाकीच्या सगळ्या विरोधकांचं लक्ष एकवटलेलं आहे. आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला दिसत असेल की अगदी फेक ID घेऊन, गोपनीय ID घेऊन अनेक माणसं, मग ते नातेपुतेचे माणसं आहेत, वेळापूरचे माणसं आहेत, फलटणचे माणसं आहेत, पंढरपूरचे माणसं आहेत, कोण पुण्यात बसलेला आहे, कोण कुठं आहे, की ज्यांचा मतदार म्हणून संबंध नाही अशी माणसं अकलूजच्या राजकारणावर भाष्य करतात. त्याचा काहीच संबंध नाही खाली. पण याचा कितपत फरक पडेल, इम्पॅक्ट होईल या निवडणुकीवर? ह्या बाहेरील, तुम्ही म्हणताय बाहेरील, आम्हाला कळतंय प्रचारासाठी पण बाहेरील मुलं काय पोरं आणलेत, माणसं आणलेत, तर ह्याचा काय परिणाम दिसेल का? एक गोष्ट असते, मुलाला बापाच्या विरोधात कुणी फितवलं तरी मुलगा काय बापाच्या विरोधात बंड करत नाही. हे बॉन्डिंग असतं, मुलगा आणि बाप यांचं हे बॉन्डिंग असतं, विश्वास असतो. बाहेरचा माणूस जेव्हा मोहिते पाटलावर टीका करतो, त्या टीका काय आहेत? त्यांच्या सर्वसाधारण टीका आहेत. इथं दहशत आहे, इथं गुंडेगिरी आहे, इथं अमुक चालू आहे आणि ह्याच्यातून आम्हाला मुक्त करायचं आहे. मी तुम्हाला सांगतो ना, हे प्रयोग आहेत ते चालू. पण या प्रयोगामध्ये एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जो प्रतिस्पर्धी आहे, जो राजकीय आव्हान देतोय माणूस, तो काय सांगतोय की माझ्याकडनं बघता माझ्या फडणवीस साहेबाकडे बघा तुम्ही. आणि फडणवीस साहेबाशी मी बोललेलो आहे की तुम्ही मला सगळा निधी द्या,
आणि मग ह्याचा मी सगळा विकास करून दाखवतो, अमुक दाखवतो, तमुक दाखवतो. फक्त अर्थकारणाने विकास साधत नसतो. साधी पिठाची गिरणी नसेल एखाद्याची, तर या भागातल्या माणसांना शाळा आहेत, दवाखाने आहेत, साखरेचं ऊसाचं गाळप करून साखर काढायची आहे, ती बाजारामध्ये आणायची आहे. कोणी दूध उत्पादक शेतकरी असेल त्याला दूध घालायचं आहे. अशा अनेक अनेक अशा संस्थात्मक जो कारभार आहे, त्या कारभाराच्या माध्यमातून माणसं जगत असतात. माणसं एकमेकाला त्या दृष्टीनं ते बांधलेले असतात. कोण कोणाचा चेहरा गोरापान आहे आणि कोण कोणाच्या जवळ आहे ह्याच्यावर ते ही होत नाही. तर माणसाची कर्तबगारी जी असते किंवा माणसाचं जे असतं ते स्ट्रक्चरवर अवलंबून आहे. मग साधी पिठाची गिरणी नाही आणि मग आम्ही तुमचा विकास करू, आम्ही तुमचा अमुक करू. इथल्या पोरांनी काय नातेपुत्याला फलटणला जायचं काय शिकायला? ॲडमिशन घ्यायला कुठं जायचं अकलूजच्या लोकांनी? अकलूजची वस्तुस्थिती अशी आहे की आजूबाजूचे लोकसुद्धा अकलूजला राहायला आलेले आहेत. मुलांचं शिक्षण इथं करायला सोपं आहे म्हणून ही परिस्थिती आहे. मग अशा परिस्थितीमध्ये ज्याच्याकडे कसलीच यंत्रणा नाही आहे, फक्त 4 टार्गेट पोरं उभा केली आणि काहीतरी घोषणा दिल्या, मग ते फार लोक त्याच्या भ्रमात जातील. प्रचाराच्या ज्याच्यावर बाळण्याचे दिवस हे तसे फार शॉर्ट असतात. ते वरच्या राजकीय केंद्रीय पातळीवरच्या ह्या निवडणुकीमध्ये ते उपयोगी असतात. तिथं स्थानिक पातळीवरच्या राजकारणामध्ये फारसे उपयोगी नसतात, कारण स्थानिकांची साठगाठ जी असते ते स्थानिक नेतृत्वाची ती गरज असते. म्हणजे मीच द्या सोडून अडाणी माणसाला जर तुम्ही विचारलं तर ते म्हणतात की आम्हाला दररोज त्याचं तोंड बघायचं आहे. नेत्याचं तोंड जनतेला बघायचं आहे, जनतेचं तोंड नेत्याला बघायचं आहे. दररोज कुठं ना कुठे भेटतात ना. त्याच्यामुळं असं बाहेरच्या माणसाला कसं शक्य आहे हो? आज जेव्हा माणूस निवडणुकीत पराभूत झाल्यानंतर 6 महिने फोन बंद ठेवला त्या माणसानं, आणि तुम्ही म्हणता की बाबा ते फोन उचलतात, ते काम करतात, कामाचा माणूस आहे. त्याला जेव्हा आम्ही तुम्हाला सांगतो, मी काही कामाच्या निमित्तानं फोन केले, कायच कारण होतं माझं सोडायचं? मी त्यांनाही फोन करायचो. ते त्या अगोदर निवडणुकीच्या अगोदर ते वकील साहेब म्हणायचे. परंतु नंतर निवडणुका झाल्यानंतर एक काम त्यांनी माझं केलंही. त्यानंतर एक मोठी टीम माझ्याकडे पाठवली, त्याच्या बाईट्स घेतल्या. एक विद्युत खात्यावर DP म्हणतात, तो DP बसवण्याचं काम केलं होतं आणि त्यानंतर बाईट घेतल्या. मग त्या बाईटमध्ये म्हणले तुम्ही जरा थोडं कमीच बोलला, जरा जास्त बोला. अहो म्हणलं महत्त्वाचं बोललोय ना. मग त्या बाईट घेऊन गेले ते. त्यांचे कार्यकर्ते भरपूर आले होते 2-4. मग नंतर लक्षात आलं की हे जरा थोडंसं प्रसिद्धीसाठी हे सगळं फक्त काम करतं. पण त्यानंतर एक काम होतं आणि त्यानंतर मी त्या कामाच्या निमित्तानं त्यांना फोन केला. पण फोन केल्यानंतर ते फोन त्यांचे रिसिव्ह त्यांनी करायचं बंद केलं. 1 दिवस नाही, 2 दिवस नाही, सलग मी 4 दिवस सकाळ, दुपार, संध्याकाळ मी त्यांना फोन करत होतो. मग नंतर ते फोन उचलत नाहीत म्हटल्यानंतर सोशल मीडियामधून मी त्यांच्यावर टीकास्त्र झाडलं. ते टीकास्त्र झाडल्यानंतर गोपाळ गार्गे म्हणून वेळापूरचे कार्यकर्ते ते असं म्हणाले की काले साहेब, सातपुते साहेब कुणाचाच आता फोन उचलत नाहीत, ते फार बिझी असतात. त्यांच्याकडं फडणवीस साहेबांनी सोलापूर जिल्ह्याचं काम दिलेलं आहे आणि त्याच्यामुळे ते फोन उचलत नाहीत. जर त्यांचं काय काम असेल तर तुम्हालाच त्यांना तिथं जाऊन भेटावं लागतं, श्रीराम बंगल्यावर जाऊन भेटावं लागतं. तेव्हा मी सांगितलं त्यांना की ज्यांना कुणाला मोकळं हे असेल, वेळ असेल, फालतू वेळ असेल ज्यांच्याकडं, अशा माणसानं तिथं रांग लावून बसावं वाट बघत. आणि तिथं मग त्याची पुण्यात कुठली IT कंपनी आहे, अमुक आहे, तमुक आहे, आणि मग ते आज कुठं आहेत, ते पुण्याला गेलेत, आज कुठं आहेत, फडणवीस साहेबाला भेटायला गेलेत. असं नाही चालत साहेब. सिस्टीममध्ये तुमचं ऐकणारा माणूस कोणी तर लागतो. अहो साधी गोष्ट आहे, तुम्हाला मोहिते पाटील नाही भेटले, त्यांचा PA असतो. PAला तुम्ही फोन केला तर तो PA तुम्हाला उत्तर देतो. हा कम्युनिकेशनचा एक भाग आहे. आणि मग त्या कार्यकर्त्याचा असा फोन आला होता, काय काम होतं, त्यावेळेस ते सांगतात मी जरा थोडं गडबड येत आहे, तुम्ही एक 5 मिनिटानं 10 मिनिटानं फोन करा. 10 मिनिटानं जेव्हा आपण फोन करतो तेव्हा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. आता तुम्ही म्हणाला की बाबा ते आरोग्य दूत आहेत, अमुक आहेत, तमुक आहेत.
आणि मग जर अशा पद्धतीचा जर हा आरोग्य दूत असेल, अहो इकडे पेशंट मरून जाईल की. एखाद्याला साप चावला आणि त्यानं रामभाऊला फोन लावायचा आहे आरोग्य दूत म्हणून, यांच्या भाळून लावला फोन, आणि हा माणूस यानं फोनच उचलला नाही, तर रामभाऊ सातपुतेच्या उपचारासाठी तो पेशंट काय 4 दिवस वाट बघणार आहे का? आणि 5 लाखापर्यंत तुम्ही म्हणताय ना, 5 लाखापर्यंतची योजना आहे आयुष्यमान योजना, कशाला लागते हो? तुमच्या शिफारशी कशाला लागतात? करा ना व्यवस्था चांगली, व्यवस्थित आरोग्य व्यवस्था ही खालपर्यंत चांगली करा ना. कशाला लागतात तुमच्या शिफारशी? आणि कशाला लागतात आरोग्य दूत? आरोग्य दूताचं काम बसलेत ना तिथं, ते आरोग्य सेवक म्हणून प्रत्येक हॉस्पिटलमध्ये बसलेत ना. तुम्ही कशाला आरोग्य दूत होताय? नाही, तुम्ही आता जो मुद्दा मांडला की त्याच मुद्द्यावर आता सध्या अकलूजमध्ये चर्चा ऐकायला मिळते की राम सातपुते आता आहेत, उद्या त्यांच्यावर बाहेर कुठली जबाबदारी दिली किंवा आता जे त्यांच्या नावाचा वापर करून त्यांच्या पक्षात प्रवेश करतायत, तर उद्या हे लोक सापडतील का किंवा उद्या हे लोक असणार आहेत का अकलूजमध्ये? तर त्याबद्दलही एक चर्चा सुरू आहे अकलूजमध्ये. काय आहे बरं का, तुम्हाला मी सांगू का, लोकांचा एक भ्रम झाला की ज्यांना नेतृत्वाच्या स्वप्न पडत होती आणि आता बरेच दिवस झाले आपल्याला दाबून ठेवले, आपलं नेतृत्व वर आलं नाही, आता आपली पण लय पिढ्या मोठ्या गेल्या त्या, आणि मग माझं नेतृत्व समाज व्यवस्थेत आणतो, हे सगळं पुन्हा आणखीन एकदा आपण वैभव उभा करू. आणि मग सत्ता कोणाची आहे? तर भाजपाची आहे. भाजप आता केंद्रात वरपासून खालपर्यंत आहे, आणि मग फडणवीस साहेब आपले हलणार नाहीत. आणि मग फडणवीस साहेबाजवळ जर पोचायचं असेल तर रामभाऊ सातपुतेचं बोट धरावं लागतं, म्हणून भावकीपासून सगळ्यांनी बोटं धरलेत हो. तुमच्या लक्षात आलं का? ते सगळ्यांनी बोटं धरलेत. पण गंमत अशी आहे की निवडणुकीच्या काळामध्ये सगळ्यांना भेटी देणारी माणसं, एवढं आहे का सोपं मुख्यमंत्र्यांना भेटायचं ना? प्रोटोकॉल असते, काय काय असते. निवडणुकीच्या नंतर, निवडणुकीच्या दरम्यान भेटणारे नेते निवडणुकीनंतर तेवढे अवेलेबल होतात का? हे तुम्ही तुमच्या मनाला प्रश्न विचारून बघा ना. ह्या निवडणुका जेव्हा संपतील तेव्हा हे बारके छोटे मोठे नेते जे आहेत, आम्ही तुमची आमची ओळख करून दिली होती, हां, मग तसं असतं तर मग आता के पाटील दादा असतील, तुमचे सोमनाथ अण्णा वाघमोडे असतील, किती तर तुम्ही फोटो बघितलेत, फडणवीस साहेबाच्या बरोबरीनं ते वागलेत, फिरलेत ना. मग आता ते कुठं आहेत? अवे प्रमोट करणं असतं. एखाद्या नेत्याला तिथं मला ट्रान्सफर करायचं आहे, बसवायचं आहे, तिथं ते येणं प्रकारे बसवण्यासाठी ती केलेली ती खेळी असते. आणि त्याचा फायदा आता फक्त रामभाऊ सातपुतेला होईल, ह्यांना मिळणार नाही ना. ह्यांना ज्यांना वाटतंय की आम्हाला ते फायदे मिळतील, त्यांना ते फायदे मिळणार नाहीत. डायरेक्ट इनडायरेक्ट सुद्धा मिळणार नाहीत. ते त्यांना मिळेल की मग हे लोक जात आहेत कशासाठी? तेच सांगितलं ना तुम्हाला की आम्हाला ह्याला बायपास करून नंतर आम्हाला फडणवीस साहेबांच्या जवळ जाता येईल. पण फडणवीस साहेब सुद्धा काय बघणार आहेत हो? मोहिते पाटलाच्या तुलनेत हे कुठं आहेत, यांच्या आयडेंटिटी कुठं आहेत ते बघितलं पाहिजे ना. समजा हे गेले तर साताऱ्यापासून ते कोल्हापूरपर्यंत हे लोक जे आहेत बाकीचे, हे यांना मानून ह्यांना दिलं पाहिजे ना खुर्च्या बिरच्या बसायला, मान सन्मान दिला पाहिजे ना. अहो आपल्यात मन आहे, कहा राजा भोज कहा गंगोतेली, आपल्याकडे मन आहे ती. ह्यांची जर राजकीय कुवत नसेल, स्वतःची आयडेंटिटी नसेल, अहो हे इतकी बारकी कुवत आहे यांची की त्या नेत्याच्या मागे लागून मंडल अधिकारी मंडलवर खुश झाले. म्हणजे ही त्यांची कुवत आहे. म्हणजे आणि एक मंडलाध्यक्ष, आणि तो मंडलाध्यक्ष कापणार आहे कुणाला? तर तो कापणार आहे माझ्या उपमुख्यमंत्र्याच्या घराला. हे कसं शक्य आहे हो? कसं शक्य आहे मला तुम्ही सांगा? कुठं तर मेळ खातोय का ते? एका बाजूला संस्थात्मक कारभार आहे, इतकं मोठा साखर कारखाना आहे, इतकं सगळं आहे, आणि हे मंडल ही माणसं त्यांना कापणार आहेत का? ते शक्तीची तुलना नाही, राजकीय शक्तीची तुलना होत नाही. आणि मग तुम्हाला सांगतो चिलीपिली घेऊन चालू केलेला खेळ आहे फक्त, याच्यापुढे दुसरं काय नाही. जसं मी मगाशी म्हटलं, ओके साहेब, 13 दिवसापूर्वी आपण तुमची मुलाखत केली होती, तोपर्यंत वातावरण शांत होतं, पण त्यानंतर त्यांनी बी थोडीशी रंगत आणण्याचा प्रयत्न केला आणि त्यांनी मुद्दा असा केला की अकलूजमध्ये दहशत आहे.
मग त्या दहशतीच्या निमित्ताने परत त्यांनी सुमित्रा पतसंस्थेचा विषय काढला, डेल नेटवर्कचा विषय काढला आणि व्यक्तिगत पातळीवर टीकात्मक सुरू केली. तर याकडे एक तुम्ही राजकीय विश्लेषक म्हणून कसं पाहता, याचा मतदारांवर काय परिणाम तुम्हाला होताना दिसेल? हे बघा, तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे की जर राजकारणाला जर तुम्हाला एखाद्याच्या राजकारणाला कट करायचा असेल तर त्या राजकारणाचा जो पाया आहे तो पाया हलवला पाहिजे. हे लढाईचं सूत्र आहे. मोहिते पाटलांच्या राजकीय कारकिर्दीचा जो आलेख जर तुम्ही बघितला तर विजय शिवजी मोहिते पाटील दादा हे सक्रिय राजकारणामध्ये वर शिड्या चढत चढत जात आहेत आणि त्यांचा जो बेसमेंट आहे खालचा कार्यकर्त्यांचा, हा जो गावगाड्याचा जो बेसमेंट आहे अकलूजपासून तालुक्यापर्यंत, तो सांभाळण्याचं काम जयश्री मोहिते पाटील यांनी केलेलं आहे. म्हणजे त्याची जी बांधणी आहे त्याची बांधणी ही त्या पद्धतीनं त्यांनी केलेली आहे की त्या प्रत्येक वॉर्डातल्या प्रत्येक माणसाला ते नावानिशी ओळखतात. त्याच्याकडे असलेलं मतदान किती आहे, काय काय, जसं म्हणतात ना की एखाद्याचा घोडेस्वार कसा असतो तर त्या घोड्याच्या 36 गोमा ज्या असतील, 72 गोमा असतील, त्या गोमा जाणणारा तो माणूस असतो. तसं ते जयश्री मोहिते पाटील असं व्यक्तिमत्व आहे की ह्या तालुक्यातल्या प्रत्येक माणसाची नस त्यांना माहीत आहे. त्याची कमजोरी माहीत आहे, त्याचे शक्तिस्थळ माहीत आहे, त्याच्याकडे असलेला जमाव माहीत आहे, सगळं माहीत आहे. लेखाजोखा असलेला माणूस आहे आणि म्हणून या माणसाला टार्गेट करणं हा त्यांचा अजेंडा आहे. तसंच दुसऱ्या पातळीवर जर तुम्ही बघितलं तर भाजपासारख्या प्रचंड बलाढ्य अशा पक्षाला स्वतः अंगावर घेऊन खासदारकीसाठी उमेदवारी भरून प्रचंड जिरीस आणून ज्या माणसानं लाखो मतानं विजय खेचून आणला ते धैर्यशील मोहिते पाटील यांना बी तुम्हाला आता डावलता येत नाही. त्यामुळे दोन नेतृत्वावर आघात करा हे साधी रणनीती. आणि या रणनीतीचा भाग म्हणून मग काय करायचंय तर धैर्यशील मोहिते पाटील हे खुनी आहेत, धैर्यशील मोहिते पाटीलची दादागिरी आहे, जयश्री मोहिते पाटील हे दादागिरी आहेत, जयश्री मोहिते पाटील हे जनतेचं शोषण करतात, हे अपप्रचार करायचे. हे याचं सूत्र आहे. बरोबर आहे ना. तो मी सकाळीच ती बाईट बघितली मी, कासार गल्लीतला कुणी आहे आणि त्यानं सांगितलं की डेलनेटमध्ये बाळदादांच्या मेहुण्यानी मला पैसे गुंतवायला सांगितले. हे बघा, त्या अब्बास शेखचं वय तो कोणी जो XYZ आहे, ज्याने सुमित्रा पतसंस्थेमध्ये त्या डेलनेटमध्ये पैसे गुंतवले, तोही अकलूजचाच रहिवासी आहे, मीही अकलूजचाच रहिवासी आहे. मग या शोषणामध्ये किंवा ह्या फसवणुकीमध्ये मी का नाही हा प्रश्न आला पाहिजे ना. ते काय म्हणतायत की त्यांनी मला गुंतवायला सांगितलं. बघा, कुठलीही पतसंस्था ही नियमानं चालते. ते तुम्हाला कर्ज देते, कर्ज वितरण करणं, ठेवी स्वीकारणं आणि कर्ज वितरण करणं हा कुठल्याही आर्थिक संस्थेचा, पतसंस्थेचा, बँकिंगचा एक नियम आहे. तिथं असलेले जे व्यवस्थापक होते त्यावेळेचे लोणकर, दिलीप लोणकर, ह्यांनी काही स्कीम आणल्या असतील व्यक्तिगत पातळीवरच्या. या स्कीममधून डेलनेट आली, अकलूजमध्ये आली, हे आम्ही मान्य करतो. डेलनेट आली. या डेलनेटमध्ये लोकांनी जो चेन लिंक असते, वर एक माणूस, त्यानंतर त्यानं दोन इकडं जोडायचे, त्या दोघांनी दोन जोडायचे आणि इकडं दोघांनी दोन जोडायचे आणि त्यानंतर एक ब्लॉक तयार व्हायचा. तर गंमत अशी झाली की हा ब्लॉक तुम्ही पूर्ण खरेदी करायचा. 5,000 शेअर्स असेल तर मग इकडे असं होतं, तर ती संख्या जायची साधारण 1,60,000. मग आता 1,60,000 तुम्हाला ते ब्लॉक घ्यायचा आहे, मग तुमच्याकडे ते 1,60,000 नाहीत. मग दिलीप लोणकरांनी सांगितलं की मी आहे ना, तुला देतो पैसे. मग ह्यानी त्यांच्या जमिनी घाण टाकायच्या, ते पैसे उचलायचे, त्याच्यावर सिग्नेचर करायचे आणि ते पैसे पुन्हा काय करायचं, ते डेलनेटमध्ये भरायचे. ते सुमित्रामध्ये नाहीत भरले. नीट लक्षात घ्या, हे पैसे तुम्ही उचलले ते आर्थिक लाभाच्या आशेने उचलले, तुम्ही ते गुंतवले, ते डेलनेटमध्ये गुंतवले. मग त्या डेलनेटमध्ये जर दिलीप लोणकरने काय गुंतवले असेल तर त्याची फसवणूक झाली ना डेलनेट बंद झाल्यानंतर.
आणि तसे त्यांची जशी झाली तशी त्यांचीही झाली. आता प्रश्न असा आहे की जर सुमित्रानं जर ते बेकायदेशीर काही गोष्टी केल्या असत्या सुमित्रानं, तर सुमित्रा पतसंस्था त्या कर्जदाराच्या विरोधात कायदेशीर कारवाई, वसुलीच्या कारवाई करू शकली नसती. कोर्ट भावनेवर चालत नाही, कोर्ट कागदावर चालतं. कागद काय बघतं. मग तुमच्या सह्या, तुम्ही उचलली कर्ज, त्याच्या रिसिप्ट असतात, त्याच्या सह्या असतात, दाखवून द्या तुम्ही की बाबा इथं बोगस सही केली म्हणून. त्याच ह्याच्यामध्ये काय झालं सांगितलं आमच्यावर बोगस कर्ज आहे असं नाही ना. तुम्हाला कर्ज पाहिजे म्हणलं की तुम्ही दुसऱ्याला जामीनदार म्हणून हुडकताय, त्या जामीनदारानं कर्ज घ्यायला तुम्ही जामीन होताय, त्याला तुम्ही जामीन करून घेताय, साठं लोटं तुमचं चालतं. आणि मग तुम्ही कर्जात, ते कर्जात, आणि तो जर माणूस अपघातानं मयत झाला, कशानं मयत झाला, तर त्याचे रिकव्हरीची जबाबदारी म्हणून प्रथम तुम्ही जामीनदार म्हणून तुमच्या बोकांडी ती वसुली बसली. असं झालेलं आहे. आणि मूळ माझा प्रश्न असा आहे की सुमित्रा पतसंस्था असेल, त्याच्या त्या वसुलीचा भाग असेल, त्याच्या कोर्ट केसेस वगैरे चालू आहेत ना. तुमच्यावर अन्याय सुरू झाला तर न्याय व्यवस्था आहे ना त्याला. मग तो मुद्दा हा या निवडणुकीचा होऊ शकत नाही ना. व्यक्ती वाईट आहे का व्यक्ती चांगली आहे का काय हा भागच नाही ना. तुम्ही असं म्हणताय की आमच्याकडे बघून आम्हाला मतं द्या, तसं आम्ही म्हणत नाही ना जयश्री मोहिते पाटलाकडे बघून तुम्ही द्या मतं द्या. तुमच्या लक्षात आलं का. आम्ही असंही म्हणत नाही की तुम्ही थोरल्या दादाकडे विजयसिंहजी मोहिते पाटील साहेब यांच्याकडे बघून तुम्ही आम्हाला अकलूज ग्रामपंचायतीची द्या. अकलूज ग्रामपंचायती योजना करत असताना तुम्ही काय सांगता निधीचं. तो निधी जो आहे, अमृत निधी जो आहे, तो आमदार रणजितसिंह मोहिते पाटलांनी 500 कोटी आणलेत ना. मग तुम्ही काय निधी तो माघारी घेऊन जाणार आहे का. कागदोपत्री तो निधी तुम्हाला देणं गरजेचं आहे, कारण तुम्ही भारताचेच आहे. आम्ही प्रत्येक गोष्टीला आम्ही छोटे मोठे माणसं आहोत, ते सुद्धा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कर भरत असतात. तसा अकलूजचा महसूल त्या माध्यमातून तिथं जातोय ना. आणि मग अकलूजचा जर महसूल जात असेल, अकलूजचे नागरिक जर या देशाचे नागरिक असतील, तर या नागरिकांच्या जबाबदारीसाठी, यांच्या नागरिकाच्या विकासासाठी ही शासन व्यवस्था आहे. ही शासन व्यवस्था काय एका पक्षाच्या दावणीला कोणी बांधलेली नाही. त्यामुळे आमच्या पक्षाचं सरकार आहे म्हणून तुम्ही त्या पक्षाला पाठिंबा द्या आणि मग ते सरकार येईल. मग असं जर झालं असतं तर विरोधी पक्ष पाठीमागच गडप झाला असता. असं होत नाही ना. लोकशाहीमध्ये असं होत नाही. आणि असं होत असेल तर ती निश्चितपणे ती लोकशाही नाही, ती हुकुमशाही असा त्याचा अर्थ आहे. तुम्ही आता विकासाचा मुद्दा काढला म्हणून असा आरोप होतो की मागील 70 वर्षात विकास झाला नाही किंवा अकलूजमध्ये विकासच नाही, अकलूजमध्ये अडचणी आहेत, अकलूजमधले लोक अडचणीत आहेत. काय सांगचाल, तुम्ही इतके वर्ष अकलूजमध्ये राहताय, कसं बघताय तुम्ही. काय हो, साधी गोष्ट आहे. कोण आरोप करतंय. 4 जणांचा संसार चालवा येत नाही नीट, अशी माणसं गाव चालवण्याची भाषा करतायत. अहो कसं असतं माहिती आहे का, क्रिकेट खेळणाऱ्यापेक्षा क्रिकेट बघणाऱ्याला जास्त कळतं. इकडून इकडं टोला मारला असता तर मग असा गेला असता सिक्सर, असा केला नसतं तर मग ते झेल उडला नसता. अरे बाबा खेळून बघ ना, खेळून बघ. माणसाची जन्मत तुझ्या बाजूने किती वळतं ते बघ. आणि जर तुम्हाला जन्मच साधं वळवता येत नाही आणि मग दोषारोप करणं सोपं आहे ना. हे जमलं नाही, ते जमलं नाही. लोक इडे आहेत का. लोकांना कळत नाही का. सगळ्याला सगळं कळतं ना. प्रशिक्षण हे नेहमी आपण असं म्हणतो की पाण्यामध्ये माशाच्या पिलाला पोहायला शिकावं लागत नाही. अहो लहानपणापासून प्रशिक्षण चालू असतं मुलांना. किंवा कसा प्रस्ताव तयार करायचा, कसं करायचं, बघून बघून शिक. आता काय सांगायचं, ज्यांना उमेदवार मिळत नाहीत ते सुद्धा तुम्हाला सांगतो, अकलूजला बारामती करायचं चालले. बारामतीसारखं अकलूज झालं पाहिजे होतं. अरे बाबा, बारामती करणार आहे ना तुम्ही. मग ज्या गावानं तुला जन्म दिला, ज्या आईबापाने तुला वाढवलं, त्या गावाचा, त्या तालुक्याचा, त्या जिल्ह्याचा कर ना बाबा बारामती. त्यांचा उद्धार कर ना. तुझ्या जबाबदारी आहे. ज्या आईबापाने जन्म दिला, ज्या गावामध्ये तू वाढला, लहानाचा मोठा झाला,
आणि काबाड कष्ट करून तुम्हाला कुठं पाठवलं पुण्याला वगैरे शिकायला. प्राथमिक जबाबदारी आणि कर्तव्य तुमचं तिथं ठरतंय. दुसऱ्याच्या गावात दत्त घेऊन दुसऱ्याच्या तालुक्यात दत्त घेऊन कशाला विकासाच्या भानगडीत पडतो तू. जसं तुम्ही म्हणताय बारामती बनवायचं म्हणते तसं अकलूजचं उदाहरण इतर जिल्ह्यात दिलं जातं. हो. अकलूज सारखा विकास करायचा. अकलूज मध्ये विकास नेमकं काय, विकासाची व्याख्या काय, तुम्ही विकास या संज्ञेकडे कसं बघताय? मला तेच लोकांचं कळत नाही. 1960 साली अकलूजमध्ये पाणी पुरवठ्याची व्यवस्था आली. अंडरग्राऊंड पाईपलाईन ग्रॅव्हिटीनं विदाऊट मोटर कॅनॉलचं थेट पाणी. मग ते पाणी केलं कमी कोणी? अकलूजचं पाणी कमी केलं कोणी? मुळात 40-45 दिवसाला येणारं पाणी जर तुम्ही 95 दिवसावर पाणी नेलं पाण्याच्या पाड्या, तर त्या तळ्यात पाणी यावं कुठून? हाही प्रश्न आहे ना. म्हणजे तुम्ही जाणीवपूर्वक काय कोंड्या करायच्या आणि हे करायचं. बरं, त्या पातळीवरचं जे एक्सपान्शन आहे, अकलूजला पाणी चांगलं मिळतंय, मुबलक मिळतंय. इथं ज्या उस्मानाबाद जिल्ह्यातनं, लातूर जिल्ह्यातनं काय मंडळी इथं येऊन आता या पंचवटीच्या भागामध्ये स्थिरावलेले आहेत. त्यांना म्हणलं का हो? अहो म्हणले काय करायचं आहे म्हणले. तिथं एक टिपाड भरलं पाण्याचं, एक टीप जर भरून ठेवला मोठा, तर 8-8, 15-15 दिवस ते पाणी पुरवावं लागतंय. तुम्हाला आठवत असेल, वॅगन भरून लातूरला रेल्वेनं पाणी पुरवावं लागलं होतं. कुणाचं गाव होतं ते? विलासराव देशमुखांचं गाव होतं, माजी मुख्यमंत्र्याचं. आणि तुम्हाला आठवतं का? अकलूजला हेच लोक सांगतात 4-4 दिवसानं पाणी येतं. पूर्वी पाणी असं वाहत होतं ना, अमुक वाहत होतं. बरोबर आहे ना. लोकसंख्या कमी असल्यानंतर जेव्हा पाणी होतं मुबलक, त्यावेळेस तुम्हाला सवय लागल्या. गटारीत पाणी सोडायचं, रस्त्यावर फवारायचं, कसंही वापरायचं, तुम्हाला सवय लागल्या. आता नगरपालिका आली, त्याला आता नळ येणार, त्यांना तुम्हाला मीटर सुद्धा बसणार. पाणी तुम्ही किती वापरावं हे तुमच्या हातामध्ये आहे. पण हे निश्चितपणे मी तुम्हाला सांगतो की नगरपालिका झाल्यानंतर मानशी 135 लिटर पाणी हा कायदा आहे, त्यानुसार पाणी उपलब्ध होणार. त्यानुसार एक्सपान्शन व्हायला लागलेलं आहे. भूमिगत गटारीची योजना आहे, ते सगळं होणार आहे काम ना. हे काम चालू आहे. आणि ह्या चालू कामाला तुम्हाला सांगतो, ह्या नतद्रष्टांनी बऱ्याच वेळा इथून रस्ते खोदकाम करू दिलं जाणार नाही. अरे मी म्हणालो त्यावेळेस, अरे तिथं खोदू दिलं नाही, जुनं तुम्ही मोडू दिलं नाही, तर तिथून पाईपलाईन न्यायची कशी? आबाळात न्यायच्या का? म्हणजे जनहिताची गोष्ट करत असताना तिथं मूलभूत गोष्टी अडवून ठेवायच्या, या पद्धतीने काम सुरू झालं. पण तुम्हाला निश्चितपणे सांगतो की ह्या पंचवटीच्या भागामध्ये आज भूमिगत ड्रेनेज आहे, तयार झालेलं आहे. अकलूजमध्ये भूमिगत ड्रेनेज दिसेल तुम्हाला. प्रोजेक्टच्या जितक्या कल्पना मोहिते पाटलाच्या डोक्यात असतील ना, तितक्या कुणाच्याच असू शकत नाही. देश परदेश सगळं फिरून आलेत ते, सगळं त्यांना माहीत आहे. काय माहीत नाही त्यांना? त्यांच्या इतक्या आयडिया आणि त्यांच्या इतक्या कल्पना आणि त्यांच्या इतकं प्रस्ताव सगळं करता येते. दृष्टी लागते. ती दृष्टी निश्चितपणे मोहिते पाटील यांच्याकडे आहे. अरे करतो तो आहे तेवढं, माणसाचं पाठबळ आहे तेवढं. त्याच्यामुळे हे बाकीचं काही नाही. शेवटाकडे येताना वकील साहेब, मोहिते पाटील तुम्ही नाव घेताय, पण याच मोहिते पाटील कुटुंबातले डॉक्टर धवलसिंह ही मैदानात उतरलेत राष्ट्रवादीच्या माध्यमातून. तर याकडे कसं पाहता, याचा कसा परिणाम तुम्ही निवडणुकीवर पाहताय? तुम्ही जर बघितलं तर डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील किंवा त्यांच्या अगोदर आदरणीय कैलासवासी लोकनेते प्रतापसिंहजी मोहिते पाटील साहेब, पप्पासाहेब म्हणायचे, ते उभा राहिले होते. उभा राहिल्यानंतर सुद्धा अगदी थोरल्या दादांच्या विरोधात उभा राहिले होते. परंतु लोकांनी काय केलं? लोकांनी दादांच्याच बाजूनं कौल दिला. आज उभा राहिले समजा, तर मी तुम्हाला सांगतो की जे डिवायडेशन होणार, मतविभाजन होणार आहे, ते मतविभाजन भाजपमध्ये आणि त्याच्या मित्रपक्षात होईल. त्याचा फटका शिवरत्नाला बसायचं काय कारण आहे? तेव्हा जे काय फायदा नुकसान काय होईल ते त्यांचा फायदा तोटा होईल, नुकसान होईल. पण मी तुम्हाला सांगतो की ते नुकसानी आणि फायदा ह्या मोजमापाच्या भानगडीत पडण्याची गरजच नाही राहणार. छटाक माणसं वाटण्याला येणार हो.
कुठं ते त्याचं ते म्हणजे तुल्य तुल्य स्पर्धाच होऊ शकत नाही तुल्यबळ. एक दोन ठिकाणी चांगल्या पद्धतीने लढती फार तर देईल. जनसेवा जी पूर्वीची होती आणि अजितदादा गट आहे, डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांच्या सुविद्य पत्नी आहेत आणि त्यात ताईंच्या बद्दल माझ्याही मनात आदर आहे. जरी राजकीय मतभेद आपले सोडले तरी. तर तिथं जरा थोड्याशा अशा ठिकाणी मी म्हणत नाही की बाबा त्यांचं 100% होईल. पण अशा काही 1-2 लढती निश्चितपणे थोड्याशा होतील, टफ होतील लढती. त्याच्यामध्ये मग जनमत काय आहे, कौल आहे, तो येणारा काळ कळेल. पण एक मात्र निश्चितपणे आहे, की येणारं जे बहुमत असेल, ते फक्त शिवरत्नाचं असेल. निश्चितच वकील साहेब, ज्याप्रमाणे मागील मुलाखतीनंतर आपल्यावर ट्रोल झाले, त्यानंतर आता या मुलाखतीनंतर काय इम्पॅक्ट आपल्याला दिसेल सोशल मीडियात किंवा विरोधकाकडून, हे पाहणं उत्सुकतेचं असणारच आहे. तर निश्चितच आपण पुढे आणखी एखादा एपिसोड करण्याचा प्रयत्न करूया. तर हे होते ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट अविनाश काले यांनी त्यांच्यावर झालेल्या टीकेला उत्तर देत असतानाच माजी आमदार राम सातपुते आणि दहशत, सुमित्रा पतसंस्था, डेल नेटवर्क किंवा डॉक्टर धवलसिंह मोहिते पाटील यांची नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने झालेली एंट्री याबद्दल आपले नेहमीप्रमाणे परखड मत व्यक्त केलं. पाहूया लोकांच्या प्रतिक्रिया काय येतात. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असला तर नक्कीच लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. माझे सहकारी DS गायकवाड सोबत सागर खरात, महर्षी डिजिटल न्यूज, अकलूज.